पुढील चेंडू. ओ, उत्कृष्ट गोलंदाजी. पुढील चेंडू आणि ह्या मारण्याच्या प्रयासामध्ये एक क्विक सिंगल घेतलेला आहे बॅट्समनने. पुढील चेंडू कॅचचा कॉल आणि एक उत्कृष्ट असा कॅच. मागे धावता धावता एक कॅच पकडलेला आहे आणि सेलिब्रेशन बॉलरच्या टीमचा, फिल्डिंग टीमचा हा एक उत्कृष्ट कॅच पकडलेला आहे फिल्डरने. खूप उत्कृष्ट असं एक क्षेत्ररक्षण होतं. कॅच. हॅलो, बॅट्समनचं नाव सांगायचं. प्लेयर्सने अक्षय, दुसऱ्याचं पण पाहिजे का? पुढील चेंडू फुल टॉस असा बॉल आणि लेफ्ट साईडला फॉरवर्ड षटकाराच्या दिशेने आणि हा सीमारेषे पार षटकार. कुठेतरी फुलटॉस बॉल्स अवॉइड करण्याची आवश्यकता आहे. मॅटीच्या पट्ट्यात जर फुलटॉस बॉल्स लिहिला तर ते नक्कीच सीमारेषे पार जाणार आहे. पहिली ओव्हरची समाप्ती. पुढील ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये एक उत्कृष्ट असा कॅच आलेला. अंपायर इथे बॅट पकडत आहेत. 1 ओव्हर 13 रन. 1 ओव्हर 13 रन, चांगली अशी सुरुवात. बॉलर, पुढील बॉलर. पुढील बॉलरचं नाव सांगावे. पाठवा ना जरा, नावं माहिती आहेत प्लेअरचे तुमच्या. त्याला नावं नाही माहिती. बॉलर कोण आहे? बॉलरचं नाव सांगायचं. आशिष. 1 ओव्हर 14 रन. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. हा फुल टॉस होता पण पुन्हा एकदा फुल टॉस पण कनेक्ट करता आलेला नाहीये. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. हॅलो हॅलो हॅलो. पुढील चेंडू बॉल येतो आशिष. पुन्हा एकदा स्लोअर फुल टॉस. उत्कृष्ट अशी स्ट्रॅटेजी गोलंदाजाची. हा यॉर्कर चांगला. स्पीड मधलं व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं कुठल्याही गोलंदाजासाठी. बॅट्समनला तेवढंच फसवण्यात यश मिळतं जर तुमचा टप्पा आणि स्पीड यांची. पुढील चेंडू वाईट बॉल. पंचांचा वाईटचा इशारा.
पुन्हा एकदा लेफ्ट साईडला फिरवण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. आणि हा षटकार सुंदर असा शॉट फलंदाजाच्या पाठीतून. प्रयत्न करूया. स्कोर काय झाला? 23 रन. परत आला काहीतरी स्कोर मध्ये झोले. इथंच उभा करा. आशिष यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा वॉकआउट बॉल. हॅलो हॅलो हॅलो. उत्कृष्ट असा गोलंदाजीचं प्रदर्शन आशिष यांच्याकडून. तू जेव्हा बॉल टाकायचा तेव्हा काय बोलायचं? जज करता आलेला नाहीये फलंदाजाला हा बॉल. पुढचा चेंडू घेऊन येत आहे असं. हे? आणि त्रिफळाची. पुढचा चेंडू घेऊन येत आहे. पुढचा बॅट्समनचं नाव. आता पुढचा चेंडू घेती आहे. पुढील बॅट्समन सूरज. पिसा आहे ना. पुढील बॅट्समन सूरज पिसाळ. मागच्या सामन्याला उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्या संघासाठी करत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. सेम कामगिरीची अपेक्षा यावेळी सुद्धा त्यांची टीम त्यांच्याकडून करते. पुढील चेंडू. फुल टॉस असा बॉल लेफ्ट साईडला सुंदर प्रकारे फिरवला आणि प्लेयर्सच्या वरतून बाउंड्रीच्या दिशेने जात चौकार. गॅप दोन्ही फिल्डर्सच्या मधून हा चौकार. गिरीश गिरीश. पुढील चेंडू. पुढील चेंडू. पुन्हा एकदा विकेटची संधी नक्कीच होती. यष्टीरक्षणात थोडासा गचाळपणा. आणि एक सिंगल. बॉलरचं नाव काय रे? बॉलर नेम प्लीज. श्रीकांत. मलिंगा म्हणून फेमस असलेले असे श्रीकांत दरवर्षी आपल्या गोलंदाजीने विकेट्स घेत असतात. यावर्षी सुद्धा त्यांना ती जादू दाखवता येते का हेच बघायचे आहे. राईट आर्म फास्ट असे हे बॉलर आहेत. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला फिरवलेला आहे. प्लेयर तिकडे हजर नसल्याने चौकार गेलेले आहेत. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन. पॉवरपेक्षा जास्त ते फील्डला खेळत आहेत. पुढील चेंडू. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. गचाळ असे क्षेत्ररक्षण. 1 रन घेण्यात यश. कुठेतरी ॲव्हरेज स्कोर एक स्टेबल स्कोर ठेवत टीम पुढे जाते. मध्ये आपण पाहिलेले आहे की मोठ्यातले मोठे स्कोर सुद्धा बीट होऊ शकतात.
तेव्हा एक मोठ्या षटकार आणि चौकारांसोबत एक मोठे आव्हान समोर ठेवण्याची आवश्यकता आहे बॅटिंग संघाला. आणि हे षटकार उत्कृष्ट अशी फलंदाजी लेफ्ट साईडला. लवकरात लवकर बॉल आणून मॅचला सुरुवात करायची आहे. नाही पुढील चेंडू. मॅच लवकर चालू करायची. चेंडू आणि ऑफ साईडला प्लेअरच्या वरतून बाउंड्रीच्या दिशेने जाताना तिकडे खेळाडू हजर. 2 धावा घेण्यात यश. पुढचा चेंडू. कुठे लेंथ चुकते आहे फलंदाजी. वाईट बॉल. पुढचा चेंडू. बॉल वरती गेलेला आहे. आणि जज करण्यात कुठे शक्य आहेत. या संधीचा फायदा घेत फलंदाजाने 2 धावसंख्या 2 रन घेतलेले आहेत. कॅच पकडण्यात अपयश. कॅच पकडण्यात अपयश. पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा लेफ्ट साईडला फॉरवर्ड फिल्डरच्या वरतून बाउंड्रीच्या दिशेने 4 रन. आणि हा षटकार अंपायरचा षटकाराचा इशारा. उत्कृष्ट असा षटकार. बॉल पायावर आलेला तरी लेग साईडला एक उत्कृष्ट षटकार मारलेला आहे बॅट्समनने. रन. बॉलरचं नाव सांगायचं. पुढील चेंडू. गिरीश साबळे. गिरीश साबळे आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखले जातात. डेव्हलपमेंट टीमचे स्टार बॉलर आहेत गिरीश साबळे. पुढील ओव्हर गिरीश यांची. पुढील चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचे प्रदर्शन. न्यू बॉल झोन मध्ये एक टप्पा पडलाय. फिल्डिंग मध्ये थोडीशी भांगरट गिरी होताना 2 रन घेण्यात यश. पुढील चेंडू. फुलटॉस असा चेंडू फायदा घेऊ शकले असते पण लास्ट मोमेंटला त्यांना कदाचित आपला डिसिजन चेंज करत केवळ 1 रन घेतलेला आहे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल
लेफ्ट साईडला सुंदर प्रकारे फिरलेला फिल्डर तिकडे हजर आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन. पुढील चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल भेटत आहेत पण फलंदाजांना त्याचा फायदा घेता येत नाहीये आणि कुठेतरी नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिटवर बॅट्समन काय करतात हे आपण बघूयात. आता पुढील चेंडू फ्री हिट. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यूज. अजून एक एक्स्ट्रा. कुठेतरी हे एक्स्ट्रा अवॉइड करण्याची गरज आहे. गोलंदाजी संघाला एक चांगला स्कोअर धावपट्टीवर ठेवला होता. एक डिफेंडेबल स्कोअर होता पण एक्स्ट्रा तो वाढत चाललाय. वाईड बॉल. (56) रन झालेले आहेत. पुढील चेंडू उत्कृष्ट असा शॉट कव्हरच्या वरतून बाउंड्रीच्या दिशेने प्लेअरच्या वरतून चौकार. प्लेअरची हाईट कमी पडली. बॉलसाठी प्लेअरची हाईट कमी पडली. 6 आणि या चौकारासोबत 60 रन धावसंख्या. स्टार्टिंगच्या ओव्हरमध्ये एका उत्कृष्ट कॅच नंतर गचाळ असे क्षेत्ररक्षण होत आहेत फिल्डिंग टीम कडून. पुढील चेंडू. उत्कृष्ट बॅटीचा आवाज तुम्ही लांब पर्यंत ऐकू शकता. जेवढा मोठा आवाज तेवढाच मोठा हा षटकार होता. एक लांब षटकार. हा सुंदर असं प्रदर्शन बॅट्समन कडून. या षटकार आणि चौकारांची आवश्यकता कुठेतरी जी बॅटिंग टीमला होती एक मोठा स्कोअर करण्यासाठी ते षटकार आणि चौकार आता आपल्याला बघायला मिळत आहेत. याच सोबत बॅटिंग टीमचे मनोबल सुद्धा वाढत आहे. गोलंदाजी करत असताना टीमला थोडी इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे. बॉलरचं नाव सांगायचं. अरविंद. पुढील ओव्हर घेऊन शेवटची ओव्हर या पहिल्या इनिंग्सची शेवटची ओव्हर घेऊन येतात अरविंद. आपल्या टीमसाठी एक चांगल्या विकेट्स मिळू शकतील का. पहिला चेंडू या ओव्हरचा. हा उत्कृष्ट असा लेफ्ट साईडला फिरवलेला आहे प्लेयर्सच्या वरून. सीमारेषेच्या बाहेर षटकार. अजून एक षटकार. एक फॉर्म आपल्या बॅट्समॅनला गवसलेला आहे आणि तो फॉर्मचा पुरेपूर फायदा घेताना मागच्या ओव्हरच्या लास्ट बॉलला षटकार होता आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉलला षटकार आहे. आपल्यासोबत हेमंत फळ उर्फ बोक्या यांनी कॉमेंट्रीशी संपर्क साधायचा आहे. बॅट्समनचं नाव काय नाव. अक्षय जाधव. नवीन बॅट्समनचं नाव आहे अक्षय जाधव. नवीन नाही जुनाच आहे. ते काय चमत्कार करतात त्या मॅच मध्ये बघूयात. जुनाच बॅट्समन आहे मित्र. आला. पुढील चेंडू. मस्त षटकार
उत्कृष्ट असा शॉट फील्डर्स बॉलच्या मागे जाताना अडवायचा प्रयत्न नक्कीच होता पण अपयश आणि हा चौकार. कुठेतरी क्षेत्ररक्षणावर काम करण्याची आवश्यकता आहे. एक मोठा स्कोर उभा राहत आहे. 4 रन्स. सिली मिस्टेक्स एक मोठा स्कोर उभा करण्यात समोरच्या संघाला नक्कीच मदत करतील. धावसंख्या आहे 76. पुढील चेंडू. पुन्हा एकदा बाकीचा पट्टा बॉल बॅटला बॉल लागून प्लेयर पळत आहेत आणि बॉल अडवण्यात यश आलेलं आहे. 2 धावसंख्या 2 रन घेण्यात यश. शेवटचे 3 चेंडू बाकी. या ओव्हरचे शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे 78. पुढील चेंडू. मस्त चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अरविंद यांची. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुढील चेंडू. हा फुलटा सीमा रेषेत पार बसवण्याचा प्रयत्न आणि या षटकारासोबत 6 रनांचे ॲडिशन त्यांच्या स्कोअरमध्ये. धावसंख्या आहे 84 ना 84 रन. शेवटचा चेंडू या इनिंगचा शेवटचा चेंडू षटकार म्हणून आपल्या संघासाठी 90 रन करू शकण्याची संधी अक्षय यांना. पुढील चेंडू. पुढील आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न नक्कीच होता पण उत्कृष्ट असे गोलंदाजीचे प्रदर्शन अरविंद यांनी केले आणि हा निर्धाव असा हा चेंडू होता. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीला धावसंख्या आहे 84 आणि विन आहे 85 रनांचे आव्हान समोरच्या टीम समोर. सो 5 ओव्हरमध्ये आता 85 रन्स पाहिजेत. विवेक मात्र आपल्यासोबत कॉमेंट्रीमध्ये. एक हार्ड टार्गेट भेटण्यासाठी 15 चपात्या संपवून विवेक मात्रे कॉमेंट्री करायला आलेले आहेत. 15 चपात्या. मित्रांनो जर तुम्हाला चपाती मिळाली नसेल तर विवेक मात्रे यांच्याशी संपर्क साधायचा. आणि जर डाळ संपली असेल तर अतीत बांदेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पापड पण डाळ आणि पापड हा त्यांचा फेवरेट मेनू आहे. आणि बटाटा भजी ती नव्हती आज अवेलेबल तर अवेलेबल करून देणार आहेत थोड्या वेळात. विनंती आहे की गोलंदाज संध्याकाळी बटाटा भजी कांदा भजी आणि चहा
त्यांचा प्रयास दोनचा कॉल आलेला, पण एका सोबत त्यांना संतुष्ट राहावं लागेल. विवेक सर, मागची जर तुम्ही सामना बघाल तर सूरज पिसाळ यांनी खूप उत्कृष्ट गोलंदाजी केलेली. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांना मिळालेलं. पण यावेळीचा जो त्यांचा पहिला बॉल होता त्यावर तुम्ही काय सांगाल? खूप चांगला असा आउटसाइड द ऑफ टाकलेला चेंडू होता. पुढील चेंडू परत लेग साइडवर मारणार का? चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सूरज पिसाळ प्रयास व्हेरिएशन्स करताना आपल्या बॉलिंग मध्ये दिसत आहेत सूरज पिसाळ. तोच होता की लेग साइड मध्ये मारायचा, पण परत असफलता. स्लोअर बॉल. पुढील चेंडू तिसरा चेंडू सूरज पिसाळ बाहेर जाऊन लेगच्या दिशेने गेलेला आहे चेंडू. मिसफील्ड होताना 4 धावांची भर पडत आहे. हे घाणेरडे क्षेत्ररक्षण. करतोय. पुढील सामना आहे सीबीडी कॉप्स वर्सेस कन्सर्ट 11. त्यांचा टॉस आपण आता करत आहोत. येस, हा बॅट्समॅन ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन शॉट मारण्याचा खूप प्रयास करतोय, पण असफलता भेटते. धाव संख्या झालेली आहे 3 चेंडू. बॉलर त्यांना चकमा देतोय. सूरज पुढील पिसाळ. चेंडू आणि हा टॉस. नो कॅच होईल नाही. थोडा पुढे टप्पा पडला कॅच, आणि अन्य बॉलचा इशारा लेग अंपायर कडून आणि आता अंपायर कडून पण टॉस होत आहे. टॉस होत आहे आणि टॉस जिंकतो कन्सर्ट 11 टॉस जिंकलेले आहेत आणि बॅटिंग घेतलेली आहे. सीबीडी कप्स. सर, तुम्ही पहिल्यांदाच आमच्यासोबत खेळतात, काय म्हणाल? फ्री हिट. सगळ्यात फ्री हिट असेल पुढील. सिबडी पोलीस स्टेशनकडून आपल्या कंपनीसाठी एक हा इव्हेंट ऑर्गनाईज करणे किंवा स्पोर्ट्स ऑर्गनाईज करणे यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि सीबडी कॉप्सला आपल्यामध्ये खेळण्यास चान्स देणे यासाठी तुमच्या आभारी आहे. आम्ही आमचा नॅचरल गेम खेळून एक स्पोर्टमध्ये सीख दाखवण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. खरं तर आमचे सौभाग्य आहे की तुम्ही आमच्यासोबत खेळत होता, आम्हाला संधी दिल्यात तुम्ही, त्याबद्दल तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. या बॉलच्या आधी एक फुल टॉस होता ज्याच्यावर षटकार मारलेला आहे बॅट्समनने. परत लक्षाच्या बाहेर जाऊन आणि अरे इझी कॅच सोडला. हातातला कॅच सुटला. परत एकदा स्टंपच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयास होता हा. परत चकमा खाल्ला आणि एक इझी कॅच कीपरने सोडला. एकदम गलिच्छ असे क्षेत्ररक्षण आहे. पुढील चेंडू लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. उत्कृष्ट असा ठेवलेला आहे बॉल आणि एक धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे आशिष यांनी. या बॉलवर डिफेन्स करून एक क्विक सिंगल घेतला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवला. 3 ओव्हर्समध्ये आता 61 रन्सची रिक्वायरमेंट आहे मॅस्टर्स या संघाला. म्हणजे तर आव्हान थोडे डिफिकल्ट वाटत आहे. काय म्हणणार तुमचं हातीत? नक्कीच पर ओव्हर साधारण 20 रनांची आवश्यकता. जरी कठीण असले तरी अशक्य नाहीये, मिळू शकण्यासारखा स्कोर आहे. आपण याआधी सुद्धा पाहिलेलं आहे की 5 ओव्हर 90, 94 अशी धावसंख्या अनेक संघांनी उभ्या केलेल्या आहेत. तर कधीही काही येऊ शकतं, फक्त थोडं संयमाने आणि चतुराईने खेळण्याची आवश्यकता दोन्ही संघांना. बॉलरचं नाव सांगायचं.
बॉलरचं नाव प्लीज. साहिल दुसरं षटक घेऊन वैयक्तिक. दुसरी ओव्हर टाकणार आहेत साहिल. स्ट्राईकवर आशिष पवार. त्यांचा पहिला चेंडू साहिलांचा. परत ऑफसाईडच्या डायव्हर्जन. अनिल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समॅनला जणू आव्हान करत आहे, रन धावून दाखवतो मित्रा. फिल्डरनी नेहमीच एक उग्र असा स्वभाव. नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समॅनला घाबरवलं फिल्डरनी. प्रथमेश गावडे, पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता तरी तुम्हाला बॅटिंग करायला देतील. पुढील चेंडू हा व्हाईट बॉलचा अपील पण बाउन्सर दिलेला आहे. फर्स्ट बाउन्सर ऑफ द ओव्हर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे. पुरेपूर प्रत्येक जे छोटे वस्तू असतात ते गेमचे पॉलिटिक्स असतात ते पूर्ण वापरून कशी धावसंख्या कमीत कमी धावसंख्याने जास्तीत जास्त बॉल संपवता येतील याचा अप्रतिम असं उदाहरण आपण बघू शकता. परत एकदा आपल्याला दिसत आहे की बॅट्समन परत ऑफ स्टंपवर जाऊन मारण्याचा प्रयास करतोय. दोन्ही मॅच बॅट्समन असेच मारण्याचा प्रयत्न करतोय. प्लस बॉलर चकमा देत आहे. पुढील चेंडू चांगला असा चेंडू आशिष यांना एकदम स्टंपच्या वरून गेलेला बॉल. स्टंपच्या वरून गेलेला बॉल याच्यामुळे बॅट्समॅनला खेळायला रूमच नाही भेटली. डॉट एक डॉट मुळे प्रेशर आला आता बॅटिंग टीमवर. आणि प्रेशर काढण्यासाठी लेफ्ट साइडला फिरवलेला आहे आणि पक्षांना उडवलेला आहे बॉल. कनेक्ट होता. बॅटिंगची परफेक्ट टायमिंग आपण बघू शकता. या षटकाराने नवीन बॉल द्यायचा आहे. तो बॉल आर पार गेलेला आहे. अटके पार असा बॉल गेला म्हणून नवीन बॉल कमिटीने खेळण्यासाठी द्यायचा आहे. या षटकाराने सगळ्या पक्षींना उडवून टाकलं आणि तसंच थोडं प्रेशर काढलं बॅटिंग टीमवरचा. पक्षीवरून हटवलं चिमणी माझी. नवीन बॉल देवा कृपया करून लवकरात लवकर कमिटीने बॉल द्यावा. टाइमपास नाही करावा. बॉल प्लीज बॉल प्लीज. कॉन्सर्टो मास्टर्सची धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू आणि 30 धावा. त्यांना आवश्यकता आहे 14 चेंडूमध्ये 55 धावांची. 14 चेंडू 55 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 55. बॉल 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 देत आहेत कमिटीवाले. ढील बघायचंय. असं लेट सगळ्या खेळाडूंना विनंती की तुम्ही पाणी जास्तीत जास्त प्यायचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की ऊन खूप जास्त आहे. 33 डिग्री टेम्परेचर आहे. पाणी पित राहायचं, स्वतःला हायड्रेटेड ठेवत राहायचं. सगळ्याच खेळाडू तसे प्रेक्षकांना विनंती आहे. आपल्या इकडे कमिटीजवळ ग्लुकोजची सुद्धा आवश्यक सोय केलेली आहे. जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे. स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवायचं आहे, पाणी प्यायचं आहे. आपल्याला सगळं लवकरात लवकर करायचं आहे कारण की आपल्याला वेळेचं बंधन आहे. पुढील चेंडू नवीन बॉल सोबत ओव्हरला कंटिन्यू. नवीन बॉल काय चमत्कार करतो आता बघूयात आपण. 14 बॉल 55 रनांची आवश्यकता. पुढील चेंडू साधारण प्रत्येक बॉलला चौकार आणि षटकारांची आवश्यकता. पुढील चेंडू टाकत आहेत पण हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव, वाईडचा इशारा. आणि धाव संख्या पोचलेली आहे ऍक्च्युली 31. हा बॉल स्टंपच्या वरून गेला पण अंपायरचा डिसिजन आहे की हा वाईड आहे. गंभीर ज्योत आपल्यासोबत आहेत. गंभीर ज्योत माईक जवळ यायचं आहे. पुढील चेंडू गंभीर ज्योत आणि हा चांगलाच भिरकावलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने.
षटकार. काय म्हणाल बंदेजोत, हे तुमचं दुसरं वर्ष आहे आशिष CPL पवार मध्ये. यांचा कसा होता तुमचा हा उत्कृष्ट असा अनुभव, षटकार. तुमचं मनोगत आम्हाला या जाणून घ्यायची षटकारात- इच्छा आहे. बॉल जाऊन परत आला. चांगला चटकार होता. त्यांचा जोर दिसला आपल्याला, कारण की ते परत छक्का मारला, षटकार मारल्यावर. आणि या षटकारासह कॉन्सर्टो मॅस्ट्रोसची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 37 आणि त्यांना आवश्यकता आहे 13 चेंडूमध्ये 48 रन्सची. पुढील ऑलमोस्ट बाउंड्री प्रत्येक बॉलला रिक्वायर्ड आहे. सो आशिष पवार जर अशीच खेळी करत राहिले तर मुश्किल आहे. परत एकदा तसंच मारायचा प्रयास, फील्डर बॉलरचा अपील, अंपायर नॉट आउट दिला. एक सिंगल बॅट्समॅनने घेतला. भवरा शॉट जो आपण म्हणतो, भवरा शॉट, भवरासारखा गोल फिरून मागच्या बाजूने बॅटीच्या जो मारलाय आशिष पवार यांनी, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? काही बोल, निशब्द असा हा शॉट होता. अजय बरकाले आपल्यासोबत आहेत. कुठून तरी फ्रुटीची बॉटल घेऊन, कोणी दिली तुम्हाला फ्रुटीची बॉटल अजय बरकाले? आम्हाला इथे पाण्याच्या बॉटल आणि तुम्हाला फ्रुटीची बॉटल. हा भेदभाव. पुढील ओव्हर लवकरात लवकर सुरू करा, आपल्याला वेळेचं बंधन आहे. कमी सामन्यास सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. आपल्या गोलंदाजी करतात का? अनिल यादव यांच्या बॉलिंग सोबतच जे कम्युनिकेशन स्किल्सचं कौशल्य आहे, जे नॉन स्टॉप ते बोलू शकतात, तसेच नॉन स्टॉप ते विकेट्स घेऊ शकतात की नाही, हे आपण आता सगळं पाहूया. अंपायरने कृपया करून बॉल द्यावे लवकरात लवकर. पुढील चेंडू स्पिनर. पुढील चेंडू वाईट बॉल. वाईटचा इशारा आणि एक अतिरिक्त रन. दुसऱ्या रनासाठी पळाले आहेत आणि चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेटचा कुठेतरी अपील, त्यानंतर सेफ सांगत 2 धावा देण्यात यश आलेले आहे. वाईड प्लस 1 धाव, 2 धावा, टोटल 3 धावा या चेंडूला. दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड. हा अनिल यादव कुठेतरी प्रेशर मध्ये किंवा उन्हाचा त्यांना कदाचित त्रास होत असावा. लक्ष्मण बोराडे यांनी त्यांना ऑलरेडी प्रोजेक्टसाठी जो मानसिक त्रास दिलेला, त्यात उन्हाचा त्रास यामुळे कुठेतरी परफॉर्मन्सवर अफेक्ट होत आहे. अनिल यादव इझी रन आउट असला पाहिजे होता, जो वाईड प्लस 2 रनांमध्ये काउंट झाला. हा अजून एक वाईड. परत नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन. सलग 2 बॉल 2 वाईड. जर तिसरा वाईड टाकला तर प्रथमेश गोसावी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अनिल यादव यांना. सलग 2 वाईड आणि सलग 2दा मिसकम्युनिकेशन बॅट्समॅन मधलं. हवेत उंच असा बॉल, त्यांचा फेवरेट शॉट बनलेला आहे. शेवटच्या जवळपास सुद्धा नव्हता हा बॉल आणि सीमारेषे पार. काल ध्रुव जुवेलने असा मागेच सिक्सर मारले. यावर्षी पहिल्यांदाच कोणीतरी 1 बॉल 10 रन दिलेले आहेत. पहिल्याच बॉलला 10 रन. ही जादू फक्त आणि फक्त अनिल यादवच करू शकतात. 1 बॉल 10 रन. जर अशीच गोलंदाजी राहिली आता थोडं प्रेशर बॉलर्सच्या टीमवर येत आहे या वाईड बॉलमुळे. कृपया एक्स्ट्राज नाही टाकावे. परत सेम कट कॉपी पेस्ट.
सेम टू सेम बॉल, सेम टू सेम शॉट. कुठेतरी स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे गोलंदाजांना. कट कॉपी पेस्ट करून षटकार मारलेला आहे. यावेळेस अजून जोरात आणि स्टेडियमच्या बाहेर. विवेक सर, काय वाटतं तुम्हाला यावेळी अनिलची गोलंदाजी कुठेतरी कमी पडते आहे किंवा कुठेतरी अनिल यांचं काहीतरी चुकतं आहे, काय म्हणाल? बॅट्समन ऑस्टमच्या बाहेर येत आहे आणि मारत आहे. सो 10 बॉलमध्ये 31 रनांची आवश्यकता आहे. 10 बॉल 31 रन आणि आतापर्यंत फक्त 2च बॉल टाकलेत आणि 16 रन दिलेले आहेत अनिल यादव यांनी. मला असं वाटतं की बॉलरनी लवकरात लवकर आपल्याला मॅच संपवायचे आहेत. वेळेचे बंधन आहे. पंचांनी नोंद घ्यायची आहे की वेळ जास्तीत जास्त वाया जाणार नाही आणि मॅचेस लवकर संपतील याची काळजी पंचांनी घ्यायची आहे. मला असं वाटतं की बॉलरनी स्टंपवर टाकला पाहिजे बॉल, की बॅट्समन ऑफ स्टंपच्या बाहेर लावून मागे षटकार मारत आहेत. जर ऑफ स्टंपच्या पास बॉल नाही टाकला तर हा षटकार कदाचित नाही जाणार. आणि यादव यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा प्लेअरच्या हातात. यावेळेस एक स्वीप मारला. 2 धावांचा गोल होता पण 1 धावात संतुष्ट व्हावं लागेल. कुठेतरी उन्हाचा प्रभाव पडताना दिसतो खेळाडूंवर. जे आधी 2 धावा घेऊ शकत होते ते आता जमत नाहीये कारण की ऊन थोडेसे वाढलेले आहे. प्लेयर लवकर थकत आहेत तर कदाचित त्यामुळे त्यांना 2 धावा घेता येत नसाव्या. प्लेयर्सनी कृपया करून ग्लुकॉन डी प्यायचं आणि एनर्जी प्रिझर्व करा. नक्कीच सगळ्या खेळाडू तसेच सगळ्या प्रेक्षकांना विनंती की तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं. पुन्हा एकदा उंच बॉल. काही खेळाडू हजर असून काही फायदा नाहीये. खेळाडूंच्या वरतून सीमारेषे पार असा हा षटकार. अनिल यांना नक्कीच बॉलिंग मध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. 4 चेंडूत त्यांनी 3 षटकार खाल्लेले आहेत आणि कुठेतरी ही ओव्हर महाग पडते. विवेक सर, खूपच महाग ही ओव्हर पडलेली आहे आणि त्यांना त्यांच्यावर विश्वास करून बॉलिंग दिलेली ते आता त्या विश्वासाला सार्थ ठरले नाहीत अनिल यादव. परत पण अनिल यांना जज करता आलेला नाही. कदाचित डोळ्यावर सूर्यप्रकाश आला असावा किंवा 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 खूप सारे इझी कॅचेस ड्रॉप झालेले. एकदा कीपर कडून आता बॉलर कडून गलिच्छ असे क्षेत्ररक्षण चालू आहे टीम कडून. पुढील चेंडू अनिल यादव आणि वाईट बॉल. या ओव्हरचा 3रा वाईड आहे. काहीशा अतिरिक्त धावा खूप होत आहेत या ओव्हरमध्ये. या अतिरिक्त धावा जर तुम्ही अवॉइड करू शकलात तर नक्कीच कुठेतरी त्यांचा तुमच्या करण्याचा फायदा होईल. ही ओव्हर विन प्रोबॅबिलिटी बदलू शकते. अजून एक फील्डरकडे आणि हा मिसफील्डचा षटकार की चौकार. अंपायर 1 धावेवर समाधान मानायला लागेल कॉन्सर्ट मास्टर. आणि शेवटच्या षटकात 21 धावांची गरज. 6 बॉल 21 रनांची आवश्यकता. कुठेतरी ही ओव्हर चांगली झाली असती तर एक विजयाच्या चान्सेस जे होते ते जास्त असले असते. पण अनिल यांची ही ओव्हर थोडीशी महागात पडलेली आहे आणि त्यामुळे विजयाच्या दिशेने फलंदाज संघाचा जी वाटचाल आहे ती अजून थोडीशी सोपी झाल्यासारखी झालेली आहे. आणि काहीसं पॉसिबल असं हे टार्गेट, अचिवेबल असं हे टार्गेट 6 बॉल 21 धावा. आता 50-50 चान्स आहे दोन्ही टीमच्या जिंकण्यासाठी. प्लेयर्सने वेळ जास्त घालवायचा नाही आहे आणि सामन्यास सुरुवात करायची आहे. त्यांच्या सोबतच्या प्लेयरने पॅव्हिलियनवाल्या प्लेयर्सने पाणी वगैरे हवे असल्यास लवकरात लवकर आपल्या प्लेयर्सला पाणी नेऊन द्यायचे आहे. एका वेळेस असा टाइम होता की ही मॅच 1 साइडेड होती पण त्या एका ओव्हरने सगळा गेम पलटला आहे. अनिल यादव आर्किटेक्ट ऑफ द मॅच. आशिष पवार आले आहेत लास्ट ओव्हर बॉलिंग करण्यासाठी. बॉलरचं नाव सांगायचंय. 6 बॉल मध्ये 21 रन्स पाहिजे. बॉलरचं नाव सूरज.
बॉलर कोण आहे? अक्षय. अक्षय यांचा पहिला चेंडू, शेवटची ओव्हर. 6 बॉल 21 रनांची आवश्यकता. पुढील चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. करारा लवकर होता, करारा. कुठेतरी स्पीड मध्ये बदलाव, फास्ट ऍक्शन आणि स्लो बॉल टाकत फलंदाजाला थोडासा चकवा दिलेला आहे अक्षय यांनी. एक डॉट बॉल खूप प्रेशर देतोय बॅट्समॅनला. पुढील चेंडू काय करणार बॅट्समॅन? वाईड बॉल. कुठेतरी अतिरिक्त ज्या धावा आहेत त्या अवॉइड केल्या पाहिजे. 5 बॉल 20 रनांची आवश्यकता. प्रति वेळ चौकार पाहिजे. अशा टायमाला एक्स्ट्राज देणे म्हणजे घातक ठरू शकतं संघासाठी. यस. या 5 बॉल मध्ये 20 रन पाहिजेत. आपल्याला ट्राय करायला पाहिजे की एक्स्ट्राज एकदम कमी झाले, भले सिंगल होऊ द्या. पुढील चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 डॉट बॉल टाकले, भले एक वाईट टाकले तरी उत्कृष्ट अशी गोलंदाजी फिल्डिंग कोणत्या टीमची चालू आहे? आशिषने टाकली आहे. फायटर्स. कुठेतरी फायटर्स 11च्या दिशेने विजय झुकताना चेंडू खाली प्लेअर हजर, पण प्लेअरच्या वरतून सीमारेषे पार असा हा षटकार. अजूनही 19 चेंडू नाहीये फलंदाज संघाने. आम्ही हे रन्स करू शकतो अशा आशेवर आपला 100% प्रयत्न देत आहेत. आशिष पवार खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी करत वैयक्तिक आता 4 बॉल मध्ये 14 रन पाहिजे आहेत. 3 बॉल 14 रनची आवश्यकता. अच्छा सॉरी, क्षमा करा. 3 बॉल मध्ये 14 रन. 49 धावांवर आशिष पवार आणि हा डॉट चेंडू गेलेला आहे. आणि कुठेतरी जे विजयाचं स्वप्न होतं समोरच्या टीमचं की अजूनही स्कोर होऊ शकतो, ती शक्यता आता निघून गेलेली आहे. 2 बॉल 14 रन. आशिष पवार वैयक्तिक धावा 49 आहेत. 1 रनची आवश्यकता आहे हाफ सेंचुरीसाठी. वाईट बॉल आला तर काय बदलू शकतो. आणि हा पुन्हा एकदा हवे चेंडू. प्लेयर्स खाली हजर आहेत आणि हा करत आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलेले आहे. आशिष पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. स्वतःचे वैयक्तिक अर्धशतक त्यांनी पूर्ण केलेले आहे. उत्कृष्ट अशी कामगिरी. षटकार आणि चौकारांसोबत त्यांनी आपल्या टीमला जिंकवण्याचा नक्कीच त्यांनी प्रयत्न केला होता. CPL सीझन 10 चा पहिला अर्धशतक. आशिष पवार उत्कृष्ट अशी खेळाडू, उत्कृष्ट अशी कामगिरी. प्लेयर्सला जर पाणी हवे असेल तर त्यांच्या संघाने त्यांना पाणी नक्कीच मिळून द्यायचे आहे. ऊन खूप जास्त आहे, थकवा खूप जास्त होतो. स्वतःला हायड्रेटेड ठेवा अशी सगळ्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती. बॅटिंग टीमसाठी आता एक वाईडच काहीतरी करू शकता. 1 बॉल किती पाहिजे? वाईट गेला तर ऍटलीस्ट सुपर ओव्हर होऊ शकते. 1 बॉल 8 रनांची आवश्यकता आहे. 1 बॉल 8 रन. गोलंदाजी करत आपल्या विजयावर नाव कोरलेलं आहे फायटर्स यांनी. बोल झाला का? बोल्ड. कन्सर्व्हेटिव्ह फायटर्स ही मॅच जिंकलेली आहे 8 रनांनी. वैयक्तिक 41 आणि 2 विकेट.